माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रणे जनिनी देवाची हे नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीते नामाचे चिंतन करी कानोबाचे ध्यान। प्रस्तुत सेवेकरता जिथे राहून वंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाचा कायाच्या प्रसंगातील अनुभव अखंड हरिनाम सप्ताह मौजे शिमरोबाबा रात्री आमच्या रामेश्वर महाराजांनी भगवान परमात्म्याकडे मागणी मागितली। भगवान परमात्म्याकडे मागणी मागितली पाहता गोवळी खाये त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान। या काल्याच्या प्रसंगातून जगद्गुरु तुकोबाराय गोकुळातील गोपाळांचं वर्णन करतात। वर्णन आहे यामध्ये काका गोवळी या शब्दाचा अर्थ गुराखी अर्थ आहे बरं का पांढरे महाराज गुराखी। आमच्या तिकडं मराठवाड्यामध्ये पद्धत होती 16 पाहिल्या ज्वारी महिन्याला 10 रुपये आणि सकाळी चटणी भाकरी दुपारी बेसन भाकरी संध्याकाळी वरण भाकरी 3 टाइम जेवण त्याला। त्यानं 2-4 गायी 2-4 म्हशी 2-4 वासरं चारायला न्यायचे त्याला काय म्हणायचे गुराखी। गोकुळामधला जर विचार आपण पाहिला तर तुकोबारा आश्चर्य करतात। अरे बघायला गेलं तर गुराखी गोवळी म्हणजे गुराखी। चांगले होते का ते कपडे मळकट दात घासायला कोलगेट नाही ब्रश नाही अंगाला साबण नाही डोळ्याला चिपडे नाकाला लिपूड लाळ गळत असलेली कपाळांचं वर्ण नाही। चांगले होते का अंगाचा गुरट वास यायला एक 39 बाजारात निघाली रामेश्वर महाराज
दही दूध घेऊन दोन्ही घेऊन त्यावेळेस एक गोपाळ तिच्याकडून पळत आला. हे बाई म्हणला दे की थोडं खायला. ते जवळ आल्या ती गवळण त्याला काय म्हणायची माहिती आहे का? अरे बाबा तुझी अंगी घोरट गाणी बहु काशी दही तूप लोणी घरीचे बाहेरला आणोनी आणि मिरे चांदणी सुकुमार. गवळणीमध्ये प्रमाण आलं तो करायचं. अंगाचा घोरट वास येतोय. चांगली होती का ते तो बरोबर काय ती गोपाळी चांगली शहाणी सवे चक्रपाणी जेवी तयात बाळके डेबडे नाही. चांगले होते का? अंगाला साबण नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. चांगलेही नव्हते. विद्वान होते का? संस्कृतचे पाठ घेतले. शास्त्राचं पठण आहे. बोगातून शास्त्र बाहेर पडतात. 18 पुराण बाहेर पडतात. विद्वत्ता आहे. विद्वत्ता होते ज्यांच्याकडं नाही. विद्वत्ताही नव्हती. गोवळी म्हणजे घोराकी. घोराकी कोण होत होतो माहिती का? पांढरे घोराकी जो शाळेत जात नव्हता, ज्याला शाळेत जायचा कंटाळा होता, ती घोराकी म्हणजे तिकडे जनावराकडे घालायची त्याला. विद्वत्ताही त्यांच्याकडे नव्हती. चांगले नव्हते. विद्वत्ता नव्हती. भागवताचार्य नव्हते. रामायणाचार्य नव्हते. कीर्तन केसरी नव्हते. विनोदाचार्य नव्हते. कुणीच नव्हते ते गोपाळ. विद्वान नव्हते. चांगले नव्हते. विद्वान नव्हते. तरी श्रीमंत तरी होते का? शहाणे नव्हते. चांगले नव्हते. विद्वान नव्हते. श्रीमंत नव्हते. काका आपल्या घराच्या पुढे गाड्या तरी उभ्या आहेत महाराज. ट्रॅक्टर उभे आहेत, गाड्या उभ्या आहेत, कारपूर आहेत. बरेच वारकरी असे श्रीमंत आहेत. आता खानोट्याला जाऊन जर बघितलं आमच्या तात्याकडे नित्यनेमानं काकडा करतात. नित्यनेमानं हरिपाठ करतात. दोघंच करतात. निष्ठा आहे भगवान परमात्म्यावर. पण ते वारकरी कसले? श्रीमंत वारकरी. पण गोकुळात जर बघायला गेलं तर श्रीमंतही नव्हते. श्रीमंत नव्हते. शहाणेही नव्हते. विद्वान नव्हते. चांगले नव्हते. सत्ताधारीही नव्हते. त्यांच्या घरातलं लोणी तूप दही खायचं त्यांच्या स्वाधीन. आई वडील बरं का मथुरेच्या बाजारला घेऊन जायचे विकण्याकरता. यांच्या नशिबाला ताकाचं पुळू पाणी राहायचं. जर सत्ता असती हो तर सत्ता असती तर आपण त्यांची सत्ताही नव्हती महाराज. सत्ताधीशही नव्हते. सत्ताधारी नव्हते महाराज. कुठे सत्ता होती? मग असे जे गोपाळ होते, असे जे गोपाळ होते, भगवान परमात्मा त्यांचं उष्ट खात होता. पाहता गोवळी हाय त्यांची उष्टावळी. त्यांचं उष्ट दादा उष्ट. गोपाळाच्या मुखे घालून कवळ. महाराज गोपाळाच्या मुखे घालून कवळ आणि मुखे खाय माळ. डॉक्टर प्रत्येक गोपाळाच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याने घास घालायचा. तुका म्हणे घास, तुका म्हणे घास, मुठी घाली ब्रह्मरस, मुठी घाली ब्रह्मरस, तुका म्हणे घास, तुका म्हणे घास,
आपले जे जीवाचे जीवलग होते गोपाळ त्यांच्या मुखामध्ये भगवान परमात्म्यानं घास घालायचा, चावायला लावायचा. डॉक्टर चावायला लावायचा, बजावून सांगायचं खबरदार घास गिळायचा नाही, खबरदार घास गिळायचा. ते चावायचे 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 आणि चावून चावून तोंडात फिरवून 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 लाळ त्याच्यात मिसळायची, पातळ व्हायचं ते तोंडामध्ये. आणि पातळ झाल्यानंतर मग एकेका गोपाळाच्या मुखामध्ये हात घालायचा, ते बाहेर काढायचं ना आपण खायचं. गोपाळाची मुखी देऊनी कवळ, हात मागे लाळ खाय त्यांची, हाताने काढायचं ती लाळ खायची. एकाचे ते उष्टे खाय, एकाचे ते उष्टे खाय, एकाचे ते उष्टे खाय, एकाचे ते उष्टे खाय. एका गाय ठकोने, एका गाय ठकोने, एकाचे ते उष्टे खाय, एकाचे ते उष्टे खाय. एकाचे ते उष्टे खाय, आणि मग एकेकाचं उष्ट खायचं, प्रत्येकाच्या मुखामध्ये हात घालायचा भगवान परमात्मा. कोणी कोणाचं उष्ट खावं डॉक्टर साहेब? अरे भगवान परमात्म्याचं उष्ट भक्तानं खावं. उलट सांगतो, पतीचं उष्ट पत्नीनं खावं, पतीचं उष्ट पत्नीनं खावं. पण आता सध्या उलट आहे, दोघंही एकाच ताटात जेवते, दोघंही एकाच ताटात जेवते आणि मग तिचं उष्ट हे खाते. दोष आहे त्याच्यामध्ये. पतीचं उष्ट पत्नीनं खावं, मुलाचं उष्ट लहान मुलाचं उष्ट आईनं खावं, गुरुचं उष्ट शिष्यानं खावं आणि देवाचं उष्ट भक्तानं खावं. इथं उलट आहे. रोज चोकोबार आहे. देवाच्या घरी जायचे, पाठी घेऊन रिकामी
चोखामणी आणली पाठी देवा तुमच्या उष्ट्यासाठी, आणि ती उष्ट न्यायचं देवाचं, चोखोबाऱ्यांनी घरी खायचं, सगळ्या घराबारानं खायचं, कुटुंबानं खायचं, देवाचं उष्ट भक्तानं खायचं. या अवतारामध्ये देव भक्ताचं उष्ट खातोय. पाहता गोवळी हाय त्यांची उष्टावळी. याचं कारण या त्रिभुवनामध्ये डॉक्टर साहेब देवाला, भगवान परमात्म्याला भक्ताशिवाय दुसरं काही आवडत नाही. भक्ताहुनी देवा त्रिभुवनामध्ये देवाच्या आवडीची वस्तू दुसरी नाही. दोनच वस्तू आहेत त्याच्या आवडीच्या, एक भक्त आणि दुसरी भक्ती. त्याचं नामस्मरण केलेलं त्याला आवडतं आणि त्याचे भक्त त्याला आवडतात महाराज. म्हणून भक्त व्हावं लागतं, म्हणून वारकरी व्हावं लागतं. त्याचे मोठे मोठे वारकरी आपल्या समोर आहेत महाराज. पण काय करावं, वारकरी घोडण्याकरता का नाही वर्षातून 2-4 वेळेस तरी यावं लागतं, कीर्तन करावे लागतात. आता एकदा बरं का कवा गोरक्षनाथाची मच्छिंद्राची भेट होती कोणाला माहिती. एकदा मच्छिंद्रनाथ समाधीला बसवलं अभ्यासाला गोरक्षनाथाला की 12 वर्षानं माघारी यायची. भक्ता पडतात त्याला. तुम्हाला म्हणतात बाळगीरीमध्ये, भक्त याशी जीवा होणी आवडती, सकळ ही प्रीती त्यांची ठाई. आपल्या जीवापेक्षाही जास्त त्याला भक्त आवडतात. डॉक्टर साहेब यमुनेच्या तीरावर खेळ खेळत असताना जर भांडणं झाली, भांडणही होते ते महाराज, गोपाळाने देवाची भांडणंही व्हायची. भांडणं झाल्यानंतर मग ह्या गोपाळाने सांगेल तू बाजूला खेळ, तूच तू एकटा, तुझी आम्हाला गरज. पण ते म्हणायचं माझी तुम्हाला गरज नाही, खरं आहे, तुमची मला लई गरज आहे ना, तुमच्याशिवाय मला करमत नाही ना. कारण का भक्त असले तर देवाला किंमत आहे, नाहीतर किंमत नाही. तुकोबाराय म्हणले का नाही तरी तुझ. अरे कोण हो पुसते, कोण विचारतो तुला या त्रिभुवनामध्ये? निराकारी तेथे एकाएकी निर्गुण निराकार रूपामध्ये तुला कोण विचारतो? आम्ही तुला साकार केला, आम्ही तुला आकाराला आणला. निर्गुण आकार झाला गुणवंत, आम्ही तुला आणला. आलेली ही रूपावळे करुणी खळे. खळ म्हणजे हट्ट धरून संतांनी त्याला निर्गुणातून सगुण व्हायला लावलं महाराज. आता निर्गुण भक्ती कोणा करताय? योग्या करतात. निर्गुण भक्ती कोणा करताय? योगी लोक करतात. पण तुकोबाराय म्हणले ज्यांच्या करता तुला निर्गुण रूप घ्यायचंय ना, ती निर्गुण रूप त्यांनाच दाखव. आम्हाला निर्गुणाची गरज, आम्हाला सगुण पाहिजे.
त्याला प्रमाण दिले गाथ्यामध्ये बरं का. रामेश्वर महाराज तुमच्या ध्यानात राहू दे प्रमाण. डॉक्टर साहेब कोरा कागद घ्यायचा आणि त्याच्यावर साखर म्हणून लिहायचं. चाटायचं मजा कागदी लिहिता नामाची साखर. अरे ते चाकलं तरी चाटलं तरी कडू लागते. शाई कडू लागती. शाई फुटल, जीभ निळी होईल, ते गोड लागणार नाही. तसं निर्गुणामध्ये आम्हाला समाधान नाही. संत महात्म्यांना निर्गुण रूपामध्ये समाधान नाही. त्याच्याकरता आम्हाला देवा तो सगुण पाहिजे. या पद्धतीनं तो भगवान परमात्मा निर्गुणातून सगुणामध्ये आणला. आणि त्या भगवान परमात्म्याला भक्त आवडतात. किती आवडतात? त्याच्या पुढे एक प्रमाण देतात. तो खूप बरं आहे. जीवना वेगळी आणि पैसा तो का कोणासाठी? पैशासाठी नाही, पाकिटासाठी नाही, प्रतिष्ठेसाठी. अरे तुकोबारांनी मान आणि दम थोकून टाकलं होतं. तुमको निया मान दंभ करी तो कीर्तन, दंभ करी तो कीर्तन, दंभ करी तो कीर्तन. मान दंभ करी तो कीर्तन, दंभ करी तो कीर्तन, दंभ करी तो कीर्तन. दंभ तुकोबारांनी थोपवून टाकलं आणि भगवान परमात्म्याची सेवा केली. आणि म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या जवळून त्यांच्या मेळ्यातून जरा जरी दूर गेला, भगवान परमात्मा गोपाळांच्या मेळ्यातून जरा जरी दूर गेला एक 5 मिनिटासाठी, तरी मासा जसा बिन पाण्याचा तळमळतो तसे महाराज म्हणतात, होती कासावीस प्राण त्यांचे, सरबरी होता वेगळा तयास, सरबरी होता वेगळा तयास, होती कासावीस प्राण, क्षणभरी होता वेगळा तयास. देव क्षणभर जरी दूर गेला भक्तापासून तर भक्ताचे प्राण कासावीस होत. होती कासावीस प्राण त्यांचे, इतकं देवाचं त्यांचं नातं जवळचं. कशामुळं? फक्त देवाला जे आवडते, देवाला जे आवडतंय काका ते आपल्याकडे नाही. देवाला जे आवडतंय ते आपल्याकडे नाही आणि आपल्याला जे आवडतंय ते देवाला मान्य नाही. आपल्याला प्रतिष्ठा, पैसा हे असलं आवडतंय आपल्याला. महाराज संसार प्रपंच असलं आपल्याला आवडतंय, ते देवाला आवडत नाही. म्हणजे देवाला आवडतंय ते आम्ही करतही नाही ना आम्हाला आवडतही नाही. देवाला काय आवडतंय? नाम आवडते. भाविके गे माय भोळे गुणाचे, नावडे तयाचे नाम घेता तयास. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलेलं, नामचिंतन केलेलं त्याला आवडते. आणि ते जे वर्म होतं ते आमच्या संत महात्म्यांना सापडलं होतं. तुकोबार म्हणतात, तुझे वर्म हाती दिले सांगून या संगती,
मुके नाम वेडीनादी सापडला सी भवा संधी. याच्याकरता देवाला प्राप्त करण्याचं वर्म आपल्याला कळालं पाहिजे. ते वर्म तुकोबारांनी सांगितलं. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव वर्माचे आहे. मनाऊनी संगताची आहे दृढ धरावा भाव वर्मते काही दृढ धरावा भाव जीवना गमना लागो ठाव जीवना गमन लागो नेती तो ठाव मनाऊनी संगताची मनाऊनी संगताची भाव मनाऊनी संगताची तुका म्हणे हाती संगी मागे तुका म्हणे हाती संगी मागे केला उपाव वर्म म्हणजे भाव आहे. भावाची कारण मोक्षाचे साधन बोललेले तो गोबारा सांगतात. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल मुक्त व्हायचं असेल त्या दुःखातून तर भावाची कारण भाव पाहिजे माणूस. तेव्हा कारणे भाव तस्मात द्यावी नलगे फारसे पित्त झाले एकचित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हा जगा. कशाला एवढा उलाढाल करायचंय. एक नामस्मरण आणि एक भाव झाला तर देवाची तो पुरे काय पुरे एक भावगाठी तोची त्याचे मिठी देईल पायी. देवाच्या पायावर मिठी कुणाला देता येईल याच्या अंतकरणामध्ये भाव आहे आणि ज्याच्या मुखामध्ये नाम आहे. मला नाम आवडतो आपल्याला आवडत नाही. मी रात्री विषय काढला होता एसटी मध्ये बिळवून निघाल्यानंतर एक महाराज माझ्या बरोबर होता बरं का. रामेश्वर महाराज बाबळगावचा पंढरपूरच्या. त्याला म्हणलं महाराज नाम कुठं राहते तर सांगता आलं नाही. नाम कुठं राहते देव कुठं राहते याचे उत्तर देता येतील. देव विश्वामध्ये व्यापक आहे.
आणि विश्वामध्ये व्यापक असून सुद्धा उरलेला देव पंढरी क्षेत्रामध्ये विठेवर आहे. खाणीमध्ये देव भरलेला आहे. शून्य स्थावर जंगम सर्वत्र व्यापक आहे. विठ्ठल विस्ताराला सर्वत्र देव आहे. पण देवाचं नाम कुठं राहते, देव राहते हे सांगता येईल. देवाचं नाम कुठं राहते हे जवळ आहे. जवळ आहे तुकोबारे म्हणतात. अभंग महाराजांचा गात्यातला आहे. पण कोणाच्या ऐकण्यात बरीच सत्य झाली राजगावला. इकडे अशी किती कीर्तनं झाली असतील, उघडून पिले हे नाही सांगितलं कुठे. काका नाम कुठं राहते, जवळी मुखापाशी. मोबाईलमध्ये अभंग बघा तो, जवळी मुखापाशी. नाम कुठं राहते, जवळच. कुठं, मुखाजवळ म्हणजे तोंडातच राहते नाम. असता राहत असता नाम तोंडातच राहत असता नेहे हरणीशी रात्र दिवस नामस्मरण करत नाही. जिभेमध्येच नाम आहे. कुठं राहते का लांब, नाम कुठून आणावं लागतं का, पोटातून काढावं लागतं का, नाही जिभेत आहे. जिभेत कुठं राहते. आणि ती जिभ अनावर झाली कुणाची, माझी मदत झाली अनावर वाचा, 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 माझी मदत झाली अनावर वाचा. आपल्याला करायचंच नाही. रामेश्वर महाराज वाजवायला तोपर्यंत चाली म्हणून घ्यायचं, भजन करून घ्यायचं. भजन आनंद याला, याला काय म्हणतात ब्रह्मरस, याला काय म्हणतात वेदांत. सांगायचंच नाही. वेदांत कळतो कुणाला, तुकोबाराय म्हणले. काय म्हणले माहिती आहे का तुकोबाराय गाथ्यामध्ये, शास्त्रज्ञ, मी शास्त्री नाही, शास्त्रज्ञ पंडित नव्हे मी वाचक, वेदपाठक मी नाही, मी वाचक नाही, मी कोणता वक्ता नाही, मी वारकरी आहे. वारकरी भजन आमच्याकडे वारकरी म्हणून भजन चालू आहे. आज कीर्तन करायचंच नाही. कोणाला कीर्तन करायचं, कोणाला येत. अनावर वाचा का झाली, अनावर वाचा तुका म्हणे झाली मज अनावर हे बोली. का अनावर झाली, महाराजांनी जिभेतून बाहेर काढलं. म्हणजे नाम कुठं राहते, जिभेमध्येच आहे. मला वाटते ती चिप असते, मला केवढीची असते माहीत नाही, किती बसते त्याच्यामध्ये माहीत नाही. कशाची ती चिप आहे, ही चिप अशी आहे, ह्याच्यात कितीही बसलेलं आहे पण बाहेर काढतच नाही. मला लय चिप दांडी आहे. 10 जन्म घेतले ते ह्या चिपीतून किती बाहेर पडल, 17 या चिपीतून नाम बाहेरच पडल महाराज, पण काढत नाही. महाराज कुठल्या चिपीतलं काढते. चालू चालू म्हणाले तिकडं ठाईची चाल चालली, आनंद चाललाय, गोडवा चाललाय, पकवाच गोड वाजवतोय बरं का, तिथं चालूच आहे. आपलं त्याची चिपच्या त्या चिपमधून बाहेर काढायचं चालूच असतं. नाम, हे नामदेवाला आवडतं महाराज. याच्याकरता भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण झाला. आणि काय केलं पांढरे साहेब, पसाराच केला महाराज, सगळा पसाराच. आवडी धरुनी आली ती आकारा,
तुकोबाराय देवाला म्हणता, देवा आम्हाला कळलं तुमचं वर्म, तुम्ही नामाची आवड धरूनच सगून झालात. आवडी धरून आले ती आकारा कुठला अभंग आहे? लोदग्याचा. लोदग्याला आपण गेलतो खाली, लातूरच्या खाली. आवडी धरून आले ती आकारा आणि त्याला हा पसारा. याच्यासाठी कशासाठी? तुला नाम आवडतंय म्हणून तू 1000 नावाचा पसारा करून ठेवला. माझे नाव 2च आहेत, पाटील साहेब. मला खरं माझं नाव उत्तम आहे, पण तितका उत्तम मी नाही. माझं नाव खरं काय? आमच्या आत्याने ठेवलं होतं उत्तम नाव, आणि पुन्हा मग आमच्या आईने वडिलांनी ते बापू नाव ठेवलं. बापू म्हणजे काय? आपण एखाद्या चांगल्या वयवृद्ध माणसाला सुद्धा आपण बापू म्हणून हाक मारतो. काका माझं नावच मुळात बापू आहे. आता आपण बापू महाराजांना म्हणतोय, कुठे गेले बापू? गेले धर्माची काही महाराजांच्या घरी बापू. नाव काय? विठ्ठल नाव आहे. माझं नाव बापू, मला बापूच म्हणतात, आप्पा म्हणतात. तसं जसे मला 2 नावं किंवा 3 नावं धरा. तिसरं नाव सांगतो तुम्हाला. कोणी म्हणत असेल अजून बावळट नाव हाक मारत असेल, तिचं काय वाद? पहिले साहित्य भगवान परमात्म्याने स्वतः करता, स्वतःच्या आवडी करता 1000 नावं स्वतःला ठेवून घेतले. तुकोबाराय म्हणजे लाज वाटली देवा तुला? कांता बाबा, तुकोबारायची ताकद होती, महाराजांची ताकद होती देवाला भांडायची. लाज वाटते तुला? अरे एका नामा नाही ताळा, आम्हाला एक सुद्धा नाव पुरसं नाही, आणि केली सहस्राची माळा. 1000 नावाची माळ करून तू आपल्या गळ्यामध्ये घातलीस. नामाची या सहस्रवरी, नामाची या सहस्रवरी, नावा या अवधारी आणि सृजोनी संसारी तारू झालो अर्जुना. 1000 नावाची माळ मी माझ्या गळ्यामध्ये का घातली? की या लोकांनी नामस्मरण माझं करावं. कारण का ते नामस्मरण का करावं? मला आवडतंय म्हणून, मला आवडतंय म्हणून. आणि असं आवडणारं नामस्मरण कोण करत होतं? गोपाळ करत होतं. कोण करत होतं नामस्मरण? आपण नाही, महाराज. त्या गोकुळामध्ये असताना भगवान परमात्म्याचे सवंगडी रात्रंदिवस नामस्मरण करायचे महाराज. तरी ते नामाचे चिंतन, तरी ते नामाचे चिंतन,
बसलेले माता माऊली, वारकरी, श्रोते यांना आतापर्यंत काय वाटत होतं माहिती का? दुधात साखर. आता मध मिसळल्यानंतर पुन्हा काय कमी आहे त्या गोडीला महाराज. महाराज आले गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचे महाराज, सतत नामस्मरण. संतोष महाराज, गाय भाकोनी या निवडून गाई आपली ते सोयी घालायची बाळपेटावर. दामले महाराज गाई गोळा करायच्या 6 वाजता, सगळ्या गाई, सगळे गोपाळ एकत्र यायचे, निघायचे गावाकडे पुन्हा गोकुळाकडे. गोकुळाकडे निघाले की घरी यायचे महाराज. आणि वेशीपशी आल्यानंतर बरं का मोहितेच्या घरी जायचे, सोनाराच्या घरी जायच्या, गाई जायचे, गोपाळ जायचे, म्हणजे आपापल्या घरी निघून जायचे. काही एक गोपाळ होतं, काही एका जातीचे होते. आणि घरी गेल्यानंतर काय आश्चर्य महाराज, रात्रभर झोप नाही डोळ्याला. सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जो भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये जो आनंद मिळवला त्याने, नाही तहानभुकी आठवण, घडे बरे ते चिंतन. दिवसभर नामस्मरण करायचे, कीर्तन करायचे. त्या देवाच्या संगतीमध्ये दिवस कधी मावळला हे कळायचं नाही महाराज. ती घरी यायची आणि घरी आल्यानंतर दिवसभर जे देवाची संगती केली, देवाचं चिंतन केलं, देवाचं भजन केलं, की रात्री घरी आल्यावर करमायचंच नाही त्यांना. रात्रभर ते जागेच महाराज. गोविंदे वेधिले तुका म्हणे मन, आणि वियोगे ही ध्यान संयोगाचे. संयोग म्हणजे दिवसाची संगती केली ती येशीपासून आपापल्या घरी गेल्यानंतर बरं का रात्रभर जो वियोग झाला त्या वियोगामध्ये सुद्धा संयोगाचं ध्यान. त्याची नामस्मरण करायची. आणि म्हणून तुकोबारे म्हणतात, करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. का? देवाला नामचिंतन आवडते. पुन्हा वळत्या राहायच्या रामेश्वर महाराज, वळत्या बरेच गोपाळ असायचे महाराज. त्या भगवान परमात्म्याच्या 9 लाख गायी होत्या. आई तुझा मी एकुलता, गायी राखी तो 9 लाख. गायी राखुनी झिजली नख, मला जीव घाल. गोपाळी 9 लाख. वळत्या चालायच्या त्यांच्या वळत्या. गायी गेल्या मग पाळीवाई सगळ्यांनी तिथं बसायचं, एकट्यालाच पाठवायचं वळती करायला. मग तो ती फिरायचं सगळ्या गायी एकत्र करायच्या आणि मग जवळ आणायच्या आणि चरायला सोडायच्या. आणि तिथून पुन्हा खेळत असताना जर खेळामध्ये जर मग्न झाले, खेळ म्हणजे काही सामान्य नव्हता, हे रूपक आहे. सारा विधी मांडू आणि काही खेळ मांडू, ही बाकीचे खेळ हे रूपक होतं नुसतं महाराज. गोपाळाने आणि भगवान परमात्माने एकच खेळ खेळला महाराज. कोणता खेळ? खेळ मांडेला वैष्णव भाई क्रोध अभिमान केला पावटणी, क्रोध अभिमान केला पावटणी. कलागतील पाणी रे, कलागतील पायी हल्लोळी खेळ मांडलेला राहायचा. खेळामध्ये ते देवान विसरून जायचे महाराज. असो ऐसा कुठे काहीच नाही.
तहान लागलेली कळायची नाही, भूक लागलेली कळायची नाही, गाई कुठं आहेत हे कळायचं नाही, आपण कुठं आहो हे कळायचं नाही. ह्याचा विसर पडला. मग गाई लांब जायच्या, मग देवावर पायी यायची. आमच्या घरी यार झाला त्याला पाठवायचं. गाय कोणत्या राखायचा तो? किती प्रश्नच आहे मला. हे बाकीचे गोपाळ जे गायी राखत होते त्या गायी राखत नव्हता तो, त्यानं राखल्याच नाही त्या गायी. मला देवाला सांगितलं बाकीचं सगळं आम्ही बघून घेऊ, तो मात्र देवा मनेरी नावाची गाय राखायची बरं का. आमची मनेरी नावाची गाय, मनेरी नावाची गाय चंचल. प्रत्येक संतानं तक्रारच केली आहे देवाकडे. अर्जुनानं तक्रार केली, ऐशी पैसे घडेल जे मरकट समाधी घेईल, राहा म्हणे तिला राहील महावात. हे मन कैसे केवडे धरू जाता तरी न सापडे, ये रबे राहतावया थोडे त्रैलोक्या. इतकं परिभ्रमण करते. तुकोबारांनी हात टेकले, देवाला सांगितलं न पुरती ब्रह्मना दाही दिशा. या मनाला फिरण्याकरता इतकं चंचल आहे की त्याला दाही दिशा पुरत नाही. पाताळात बी जातंय, स्वर्गात बी जातंय, वैकुंठात जातंय, इकाल्या दिशेला फिरतंय, इकाल्या दिशेला फिरतंय. बरं फिरत असताना पळत असताना त्याला कुणी अडवतही नाही, कशाला अडवतही नाही. पांगोळ झालो देवा नाही हात ना पाय, पैसलो जयावरी सैराट ते जाय. इथपर्यंत बाजार ह्याच्यावरच कीर्तन 4 वाजतील मला त्या मनाचं चिंतन मांडायला. काम आहे काम आहे. ज्ञानोबारे म्हणाली काय फिरतो रे बावळटा, म्हणाला काय फिरतो बावळटासारखं. रुनु जुनू रे ब्रह्मरा. आवाज द्या की जरा. रुनु जुनू रे ब्रह्मरा. रुनु जुनू रे ब्रह्मरा. रुनु जुनू रे ब्रह्मरा. सांडे तू अवगुणो रे ब्रह्मरा. सांडे तू अवगुणो रे ब्रह्मरा. रुनु अरे काय फिरतो बावळाटासारखं मनाला म्हणतात ज्ञानोबा. स्वतःच्या मनाला कुठे फिरतो. चरण कमळ दळू रे भम्मरा. अरे भगवान परमात्म्याच्या चरण कमळा कर पळ ना तिकडं तिकडं तुझं हित आहे. तिकडं कुठे फिरतो. अवगुण सांगून दे तुझा. नाथराणी वर्णन केले. काही करता येईल, काही होईल. आकाशाची करील घडी, मेरू पर्वताची बांधवेल पुडी. मेरू पर्वत सुद्धा पुडीत बांधता येईल. आकाशाची घडी करता येईल. आपल्याला हे लवकर करता येणार नाही घडी. आपण लगेच जेवायला बसू, त्याच्याकडे कोणी बघणार नाही. पण आकाशाची घडी करता येईल. पण या मनाची पोडी अनिवार्य. मनाचं फिरणं, मनाचा चंचलपणा अनिवार्य आहे. कधी निवारण होत नाही. तरी धोकादायक आहे, धोकादायक आहे. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं याला सांभाळा, जतन करा. धावते ओराय सायरा ओढाळते असलो. आणि म्हणून तुकोबारायांनी देवाला बजावून सांगितलं बाकीच्या गायी आम्ही सगळे बघू, मनरूपी गाय तू वळवून आणायची महाग आहे. तुका म्हणे तू राख मनेरी, बाकी त्या एरी आम्ही जाणू. मग बाकीचे जे गायी आहेत, बाकीचे जे इंद्रिय आहेत आम्ही, पण सर्व इंद्रियाचा राजा मन आहे. मनाच्या ताब्यामध्ये 10 इंद्रिय आहेत. 10 इंद्रिय म्हणजे गायी आहेत. 10 इंद्रिय म्हणजे यालाच गायी म्हटलेलं आहे. हे बाकीचं बघू आम्ही.
पण ह्या 10 इंद्रिया ज्याच्या ताब्यामध्ये आहेत मनाच्या, त्या मनेरूपी नाही, मनेरूपी गायीला तो राख. तेव्हापासून देव भक्ताची मनेरूपी गाय राखतो बरं का. भक्ताचं मन कुठंही भरकडू देत नाही. राखताना हातात काठी असते महाराज. आता देवाच्या काठी मन राखे हाती घेऊन या काठी. मन राखे कोणाचं मन? भक्ताचं मन. मन राखे हाती घेऊन या काठी. इंद्रिय थापटी फापून येते. कुठल्या इंद्रियाला दुसरीकडे जाऊ देत नाही, विषयाकडे जाऊ देत नाही. हे महत्वाचं काम आहे माझं. इंद्रिय जर विषयाकडे गेले संपलं. म्हणून भगवान परमात्मा वळती करायचा आहे. आली द्यावी डाई, धावे वळत्या मागे गाई. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, कुणाला कुठेही फिरू दिलं नाही, कुठं कुणाला पाठवलं नाही. एका जाग्यावर बसून बरं का काल्याचा प्रसाद भगवान परमात्म्यानं सर्वांना वाटला. एके ठाई काला, एके ठाई काला, एके ठाई काला, एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला, भाविकाला, करती नामाचे चिंतन, नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, घडी कानोबाची विठ्ठल विठ्ठल.
करते नामाचे चिंतन इथे ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याच्या प्रसंगामध्ये मर्यादा आहे. जसं रामावतारामध्ये मर्यादा होती कडे, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुष. पूर्ण अवतार राम अवतार बघा. आणि त्याच्या विरुद्ध कृष्ण अवतार आहे. अनेक पत्नी, एक पत्नी नाही, अनेक पत्नी, 16,108. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तसं काल्याच्या कीर्तनामध्ये मर्यादा आहे. देवाच्या चरित्राशिवाय दुसरं काही सांगायचं नाही. ना सासू, ना जावाई, ना काही ना काही ना काही नाही. आता ते आम्हाला येत बी नाही हो, काय सांगावं. रामदेव महाराज आम्हाला येत नाही म्हणून आमची पार्टी पडलेलीच आहे. समजा की आमचं पडलेलंच आहे. कारण का गाडीवर नाव आहे बघा, तुकाराम म्हणा शिरवळकर, म्हणजे आमचे गुरु, माझे गुरु बरं का. तुकाराम रामेश्वरला माहिती आहे. म्हणजे आता भागवत महाराज शिरवळकर, त्यांचे वडील दादा महाराज शिरवळकर तिथे जागर काला करून गेले. तिथे काला केला गेले. आमच्या तुकारामानं म्हणजे दादासाहेबांचे वडील तुकारामांना शिरवळकरांचं आम्हाला सांगणं आहे, कीर्तनात का नाही कुणाला आपलं कीर्तन आवडो नाही तर ना आवडो, तारीख मिळो नाही तर ना मिळो, तारखेसाठी कीर्तन करायचे नाही. तारखेसाठी लोकांचं मनोरंजन करायचं नाही. तेच केलं मला. काय माझी वाणी मानेल संताची, काय माझी वाणी मानेल संताची, दामले साहेब ही वाणी दररोज गाथा भोजन करते संध्याकाळी घरी. आणि कित्येक वेळेस रामेश्वर महाराज माझ्याबरोबर भाषणाला असतात वाजवायला घरी. दररोज भजन गाथा भजन असतात. जे गाथा भजन वाणी करते, या घरातले माणसं गाथा भोजन करते. आम्ही फालतू काही बोलायचं नाही. तुमचा संसार प्रपंच तुम्हाला माहितीच आहे. संसारातल्या गोष्टी त्याला माहिती आहेत. संसारातलं भक्ती ज्ञान विरहिती इतर गोष्टी न कराव्या. बाकी भक्तीशिवाय ज्ञानाशिवाय आपलं कीर्तन कोणाला आवडो त्याचं न आवडो. आता आता आमचे चोपडे महाराज, चूक माझीच होती, मी देहूला राहिलो यांच्याने. एकनाथ षष्ठी दिवशी मी देहूला होतो. आता चूक माझी कीर्तन बंद झालं. पण इथं बंद झालं तर आम्हाला ते खानोट्याला मिळालं पुन्हा बरं का. बरं झालं म्हणलं, ती आलं बी नाही त्याच्या बायला बरोबर. त्याला काय हास्यवीत बी नाही, काही विनोद बी सांगत नाही. बरं झालं मला गेली. देवाशिवाय दुसरा शब्द उच्चारायचा नाही, बोलण्याची नाही आता देवाविन काय.
अशी कीर्तनाची मर्यादा आहे. आता मर्यादा सुटल्या सगळ्या महाराज. जिथे यूट्यूब बघायला, यूट्यूबमध्ये 5 महाराज बघायचे, मग काय त्याला द्यायची, त्याचा नंबर बघायचे. लोक चतुर झाले महाराज, आमच्यापेक्षा लोक चतुर झाले. हरिपाठ पाठ नाही, गळ्यामध्ये माळ नाही, तुळशीला पाणी नाही, असले पुढारी करून ठेवले. सब वारी नाही, भजन नाही, एकादशी नाही, उदरमाळा तरी ती पुढारी एक सप्त्यामध्ये गोंधळ. लक्षात ठेवा, हे तुम्हालाही चांगलं नाही, आम्हालाही चांगलं नाही, घेणारालाही पैसे चांगलं नाही. तुका म्हणे द्रव्ये आणि घेते तेही कुठपर्यंत. बरं का, तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात, तुम्ही महाराजांनी सांगितलं जर राहिल्या गावात, मी सांगतो तुम्हाला, पैसे जे नर, पैसे देणारे महाराजाला, पैसे जे नर ते नरकी पचती, जोवरी भ्रमती चंद्र सूर्य. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे आकाश मार्गामध्ये, जिथपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तिथपर्यंत त्याला नरकात राहावं लागतं, घेणारालाही राहावं लागतं. पुढे मान्यच करी राहू. काही लोक तुकोबाराचं माणीच होते का महाराज. असल्या गोष्टीला त्रासून बोलले, त्रासून या बोले तुका. आता लोका दंडवत, जसं महाराजांनी दंडवत घातला लोकांसाठी, तसा आम्ही बी घातला. आम्ही कोणाच्या नादी लागत नाही. आपला परमार्थ आपल्या घरी चालू आहे. परमार्थ तुमच्यासाठी नाही, परमार्थ आपल्यासाठी, आपल्या घरासाठी. परमार्थ लोकांसाठी तुमच्यासाठी म्हणून तुकोबारा मिळे. काय लोक माझा नेतील परलोका. तुम्ही जरी 10-5 तारखा दिल्या, देणार नाही मला माहिती आहे, पण जरी दिल्या तरी काय तुम्ही मला काय लोक माझा नेतील परलोका. आणि मी माझ्या स्वतःच्या भाषणाच्या ताकदीवर जर मी वैकुंठाला निघालो, मला कोण आता एक कोण निवारील. म्हणून कीर्तन मर्यादा आहे. आणि या कीर्तनामध्ये काल्याच्या दुसरं काही उच्चारायचं नाही. चरित्र ते उच्चारा, चरित्र ते उच्चारा, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, तुम्ही 20 मिनिटं खाल्लेत माझी चहा प्यायला निवड. आता ते 20 मिनिटं कुठं भरून काढायचे सांग. तिकडे 3 अभंग झाले दादा. रामेश्वर महाराजांची 3 अभंग झाले विना घेऊन. मला तिकडे चहा पाहिजे बसली. बरोबर 12ला सोडणार. कारण का काल 3 वाजता मी तिथून निघालोय, कुठून गडावरून, आणि 5 वाजता घरी आलो. म्हणजे रात्रभर झोप नाही. हे मी माझ्या संगत होतो. जेव्हा ते डोळे बघा कसे. 12च्या पुढे काही जाणार नाही. 12ला आरती. आणि पुढल्या वर्षी चान्स सोडणार नाही. तुम्हाला आता असेल तर महाराज कुठे आहे, खबरदार जर पुढली तारीख जर माझी कुठे गेली तर काल्याची. माझ्या माग तुम्ही मला पैशासाठी कीर्तन करायचं नाही. मी आत्ताच सांगितलं, पैशासाठी नाही. माझाही आनंद मला भोगायचा आहे, आणि जसं जमल तसं तुम्हाला आनंद द्यायचा. भगवान परमात्मा कोकणामध्ये आले. कसे आले? पुण्यानं आले. बापूची, मनोहर महाराजांची, जांभले महाराजांची, रामेश्वर महाराजांची, सगळ्यांच्या भेटी पुण्य नाही का महाराज? पुण्य नसेल तर नाही, विचित्र माणसं भेटतील जीवनामध्ये. पण पुण्य जर असेल तर चांगली माणसं भेटतात. पुण्य असेल तर बायको सुद्धा चांगली मिळते. सांग का उघड एवढ्या माणसामध्ये, एवढ्या महिला मंडळामध्ये आमच्या 18 वर्ष अजून काम करते. पुण्य असल्यावर बायको सुद्धा चांगली मिळते. अजून काम कर. चोपडेताईंना माहिती आहे अजून काम करते किराणा दुकानात. पुण्य असेल तर मुलं चांगली आहेत. पुण्य जर असेल, अफाट पुण्य चांगलं असेल, नातू सुद्धा चांगली. पुण्याचं आहे सगळं. देव, संत महात्मे पुण्याने भेटतात. महाराजांची तुमचं सांगतो आता. बापू माघ शुद्ध दशमीला पहाटे 3:30 वाजता गंगा मुहूर्तावर
महाराज पायऱ्या उतरून पंढरीमध्ये गंगेच्या स्नानाला निघाले. सापडलेली वाटे आणि बाबाचे चैतन्य भेटायला आले. तशी संत भेटी कशी आहे माहिती आहे का? सोपी आहे का अवघड आहे? बहु अवघड आहे संत भेट, बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटे. हरी जगाचे करुणा केली, पार जगाचे करुणा केली. अवघड आहे संत भेट. किती अवघड आहे ह्याच्यावर. नाही 2-3 कीर्तन मला स्पेशल करावं लागतील संतावर. एवढी ताकद आहे, पावर आहे. आहे गंमत पण नाही जमत त्याला. आहे गंमत पण नाही जमत. अवघड आहे संत भेट. पण महाराजांच्या जीवनामध्ये मागे सुद्धा दशमीचा जीव उचलला आणि महाराजांना संतांची भेट झाली. बाबाजी चैतन्याची भेट झाली. कशाने झाली? पुण्य फळले भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत. मला संतांचं दर्शन घडलं आणि घडल्यानंतर मस्तकावर माझ्या हात ठेवले. पुण्य नाही महाराज. आता संतांची भेट पुण्यानं आणि देव सुद्धा पुण्य नाही महाराज. तुकोबारांनी बाळकेडे वर्णन केले बरं का. केलं पुण्यकाल त्यांचा राहिला असे उभा आणि देव पुण्यकाल त्यांचा राहिला असे पुण्य समोर उभारलं महाराज. कोणाचं? देवकीचं आणि ओस देवाचं. आणि दिवस घरला आला. तेच पुण्य, तोच पुण्यकाळ गोकुळामध्ये नंदाच्या समोर आणि यशोदेच्या समोर उभारला. दिवस घरला आला. देवाला घरा नंदाच्या गावा, देवाला घरा नंदाची गावा, अन्य त्यांचा गाई आला घरला. पण कशा करता आला? देवाचे अवतार प्रयोजन 5 ते 6 प्रकारचे आहेत. दुष्टांचा नाश त्याचंच काम, भक्ताचं रक्षण त्याचंच काम, भक्ताचा योगक्षम त्याचंच काम, भक्ताचा परतपाल त्याचा भार संसाराचा त्याचंच कारण आहे महाराज. भक्ताचे रक्षण त्याचंच काम आहे. भक्ता राखील धर्माचं रक्षण त्याचंच काम आहे. धर्माचे पालन, धर्मरक्षावया अवतार घेशी, त्याचं सगळं काम आहे. पण महत्त्वाचं तुम्हाला त्याचं कार्य सांगतो. फक्त भक्ताच्या ऋणातून मुक्त होण्याकरता देव येत असतो. ऋण फेडावया अवतार केला आणि अविनाशाला आकाराचे ऋण फेडण्याकरता आली. गोपाळही आली. गोपाळ म्हणजे त्रेतायुगातले वानर. त्याच्यात सुग्रीव होते, अंगद होते, हनुमंतराय होते, जाबवंत होते बरं का, केसरी, सगळे वानर ते गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. सांगितलं होतं वानरानो 8व्या अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये रोहिणी उदरी शेषबळीभद्र यादव समग्र माले. सर्व अवतारचं नियोजन झालं. गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. पण त्यांचं ऋण भरण्याकरता चोऱ्या केल्या. कुणी चोऱ्या केल्या? तर पंढरीतल्या देवानं. तो का म्हणजे चोर, तो हा उभा कटीकर चोर आहे महाराज. प्रसादा चोर नाही, पुराण प्रसिद्ध चोर आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा चोऱ्या केल्या. नामदेव म्हणतात गोकुळात येणे चोरी केली फार, आणि म्हणून विठेवर चोऱ्या केल्या महाराज. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, चोऱ्या केल्या. सगळ्या चोऱ्या माहिती झाल्या. नंतर राजाला गवळणी गाराने घेऊन आल्या. गाराने का सांगायला यायच्या? गवळणी गाराने सांगती यशोदेशी, गवळणी गाराने सांगती यशोदेशी. कशा? गाराणीचं काहीच नव्हतं. चोपडे महाराज भगवान परमात्म्याचं मुखकमल पाहण्याकरता दर्शनाकरता ते वेळोवेळी त्यांच्या घरला यायचे. मग काहीतरी निमित्त करायचं, घरला यायचं, बघायचं, त्याचं मुख बघायचं, त्याचं दर्शन करायचं, त्याला वेळोवेळी पाहायचं, त्याला एकांतात घेऊन जायचं. देवाला एकांतात घेऊन जायच्या गवळणी महाराज. एकांती त्या जाती हरीशी घेऊन ये
भोग इच्छा देणे फेडावया. वयाच्या संपन्ना तैसा त्या कारणे जसं जिचं वय असेल तसा देव व्हायचा. एखादी 16 वर्षाची आहे, आपण 18 वर्षाचा व्हायचा. एखादी 9 वर्षाची, तिलाही परमात्मा सुखाची भूक लागायची. तिलाही ती 9 वर्षाची करून असली तिच्याकरता 11 वर्षाचा 12 वर्षाचा व्हायचा. कुणी 5 वर्षाची असायची, तिच्यासाठी 7 वर्षाचा. वयाच्या संपन्ना तैसा त्या कारणे नांतैसा देणे इच्छा भोग. पण शेवटी तुकोबाराय म्हणले भोग त्याग दोन्ही नाही दयापाशी. तुका म्हणे तुझी स्फटिक कशी. कृष्ण नव्हे भोगी, शंकर नव्हे जोगी. आपण म्हणतो जोगडं म्हणतो शंकर जोगडे म्हण. त्याच्या मंदिरात बसणाऱ्याला जोगडेच म्हणते. गांजा वाढणारे त्याच्या मंदिरात बसून गांजा उडते, त्यांनाही तसलंच म्हणते. ते काय भगवान शंकर हे जोगी आहे बरं का. भगवान शंकर म्हणजे या भूतलावरला पहिला वारकरी. या भूतलावरला पहिला वारकरी. याचे 2 प्रमाण माझ्याकडे आहे. ओम नमो शिवादी कावडी घेतली मिळाली त्याचे रजर्यनु मंदिरे. म्हणजे पहिले वारकरी कोण? भगवान शंकर. आणि ज्ञानोबाईची जर नवात्या जर पाहिला, हे निवृत्ती तरुच्या बुडी निगती लक्ष फळे मोक्ष फळे लक्ष कोडी आणि हे मार्गेचा कापडी महेश वाजुनी. भगवान शंकर या मार्गाने अजून चालले. कोणता मार्ग? भजन मार्ग. भजन करी महादेव रामपूजी भजन चालू आहे भगवान शंकराचं. आता आपलं कवा चालू आहे. एकदा फूट करून मरून गेले की पुन्हा कुठल्या योनीमध्ये भजन नाही आपल्याला महाराज. म्हणून महाराज म्हणतात याची देही घडी आणि गहे ज्ञान. उद्या पहिल्याच्या जन्माला गेलो कसं पहिलं भजन करतात का? तुमच्यात पहिलं नाहीत का? इथंच आहे तेवढं. म्हणून महाराज म्हणतात सावध व्हा. आता जागा रे भाई जागा रे. तोरण गला नारोनी भागारे. तोरण गला नारोनी भागारे. जगजोगी जागे जागे पुरती याच्या करता की पुन्हा नाही. काय माणसं म्हणजे महाराज तुम्ही लयच गडबड करता वा भजन करायचं. तुकोबारायला म्हणले सारखं भजन करा भक्ती करा भजन करा. बघू की पोराचं लग्न होऊ द्या, त्याला नोकरी लागू द्या, मुलीचं लग्न होऊ द्या, एखादं चांगलं घर मिळू द्या. निवांत झाल्यावर मग निवांत भजन करू आम्ही. तुकोबाराय खवळले त्याला त्या माणसाला. मनसी होऊनी निश्चिंता हरोनी अवघी चिंता. मग जाऊ एकांता भजन करू. पुन्हा भजन करू. भविष्याच्या माथा भजन निघावे सर्वथा. मी भविष्य काळामध्ये 2 महिन्यानं 3 महिन्यानं 6 महिन्यानं पुढच्या वर्षी भजन करील म्हणलं तर ते जमल का? अरे देहाचा भरवसा नाही ना. अरे सावध थोडा माया पुढे हुशार थोडा हे अत्यंत वाईट घटना. शिवरात्री एकादशी राजगडची काय भरोसा.
पूजा केली. लोक मी नव्हतो तिथं, मला कोणी येऊच देत नाही तिथं. काय करावं, मी आलो असतो. येऊ देत नाहीत मला तिकडे, कारण का आमची सुपारी 15,000. पूजा केली, बेल व्हायला सगळं केलं. मी ऐकलं बरं का, मी तिकडे काही नव्हतो, पण मला सांगणाऱ्यांनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं, पासष्ट बाळ ऐकलं आणि ध्यान झालं. भगवान शंकर आले पूजा स्वीकारण्याकरता आणि येऊन गेले देवाला. तुक करायसाठी देव आले माघ शुद्ध दशमीला, माघ शुद्ध दशमी नाही, फाल्गुन शुद्ध दशमीला. फाल्गुन शुद्ध दशमी दिसायची ना आता तुकोबारांनी तुकोबाराच्या घरी देव आले, भगवान परमात्मा आले, पाहुणचार घेतला आणि महाराजांना घेऊन गेले. महाराज देव असले कामं करतो महाराज. हो, ठेवून नाही चांगल्याला. मी आपले ते आपल्याकडे सुखेची आणि अर्जुना आम्ही माझे भक्त आहेत ना, ती माझ्याकडे घेऊनच येतो महाराज. मी त्यांना ठेवतच नाही माग. आहे का बरोबर? आणि म्हणून अनेक स्वऱ्या केल्या, अनेक घोड्या केल्या महाराज. गोकुळच्या गवळणी यशोदेला सांगण्याकरता आल्या. अवघ्या मिळून गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. अवघ्या मिळून गवळणी तो गोकुळ सोडोली अमुच्या सुना आम्ही जातो गोकुळ सूचना केली 12ला संपवायचं. 5 वाजता कीर्तन संपली. 5 वाजता. अरे देवाचं चरित्र आहे ते. काय मोठे माऊली लहान माऊली सगळं फिरलेले मात्र आम्हाला मोठा बी नाही लहान बी नाही. का नाही महाराज भगवान परमात्म्याचे चरित्र आहे. तुका म्हणे मही पत्र शिंगू न पुरे शाही, समुद्राची शाही, या पृथ्वीचा कागद आणि मेरू पर्वताची जरी लेखणी केली, पेन केली तरी देवाचं चरित्र लिहिता येत नाही, संपत नाही. ना आपण हात टेकायचे. अरे वेदाने हात टेकले की सहस्रमुखे शेष शिनला बापुडा 1000 तोंडाचा शेष सुद्धा दमला महाराज. त्याला वर्णन झालं नाही ना. आपण काय चरित्राचं वर्णन करा. नंदराजानं बोलवून घेतलं भगवान परमात्म्याला यशोदेनं. अरे काय लोकांचे सगळे घराने लोकांचा उपद्रव माझ्या मागं लागला. असा का करतो तू? का खोड्या करतो? अरे तू खोड्या नको करू माझ्या बाबा बाबा बा.
अरे तो खोड्या नको करू माझ्या बाबा बाबा बा खोड्या करू नको. नंदराज म्हणले यशोदेला तसं बोलू नको, तसं सांगू नको, मी सांगतो काय सांगायचं त्याला. उद्या सकाळी उठायचं, स्नान करायचं, अभ्यंग स्नान करायचं, पितांबर नेसायचा, कमरेला पितांबर बांधायचा, मुरली खोवायची, मोरपिसाची टोपी घालायची, खांद्यावर घुंगडी टाकायची आणि जाळी घ्यायची, जाळीमध्ये भाकरी चिगडी टाकायची, गाई राखायला जायची. मी म्हणलं या अवतारात त्रेता युगामध्ये राम अवतारामध्ये बरं का वनवास सुद्धा पत्कारला. वचन दशरथाचं वचन पाळलं महाराज. वनवास म्हणजे की वनवास निघालीच महाराज. म्हणजे ह्या अवतारात कुठं आडवं बोलते की पण नाही बोललं, ठीक आहे म्हणजे उद्या मी राहणार जाईल, उद्या जाईन मी राहणार सवे घेऊन ये बोधना. आणि मग सगळे रानामध्ये गेले महाराज. आणि तिथं गेल्यानंतर यमुनेच्या तीरावर गेल्यानंतर ये दशे चरित्र केले नारायणी. रांगत असताना काही चरित्र केले. मी आकडून धरले, मी सांगितलं नाही आपल्याला वेळ कमी आहे. बोधने राखीत आहे. काही रस्ता राखत असताना काही चरित्र केले. बकासूर मारला, आग्यासूर मारला, अरिष्टासूर मारला, ध्यानासूर मारला बरं का. इंद्राचा गर्भहरण केला, ब्रह्मदेवाचा गर्भहरण केला, अनेक कार्य केले महाराज. पण त्या गोकुळामध्ये जे रूप घेतलं होतं लहान रूप, त्या रूपामध्ये अनेक सोंग केले, अनेक खोड्या केल्या, अनेक चोऱ्या केल्या, ते सोंग सारलं बाजूला. पण पुढेही बहुत करणी आहे. पुढे म्हणजे कुठं यमुनेच्या तीरावर गेल्यानंतर, गावातून बाहेर गेल्यानंतर अनेक सोंग करायचे होते, अनेक कार्य करायचं होतं. आणि म्हणून पुढेही बहुत करणी आहे. नाना प्रकारचे खेळ खेळले महाराज. मग अशीच खेळ सांगितले. हा मामा होतो तो पकव्याची वाली चिरघोडी. जांभळे साहेब जर देवावर जर पाय आली चिरगुडीची, मी बी खेळत होतो बरं का लहानपणी. त्यांनाही माहिती नाही चिरगुडी, घ्यायलाही माहिती नाही. सदा कामानं बांधलेली आहे ती, महाराजांना माहिती आहे, सगळे कामात बांधलेले आहेत. बापू तुम्हाला माहिती आहे, महाराज त्यांना माहिती आहे. एक 5 मिनिटं सुद्धा वेळ नाही कशी चिरगुडी खेळते तर. आणि ते 5 चिरगुडी मी लहानपणी खेळायचो माहिती का. 10 पोरं राहायची खेळायला आणि राज एकावर यायची. बसायचा का पाठीला हिसका मला चिरगुड. हां देवावर पाय आले का नाही, देव म्हणायचं नको रे बाबा म्हणायचा, तू नको रे बाबा, तू नको दुसऱ्याला बसू दे, कोणाला ते पाठीवर. नाना प्रकारचे खेळ खेळायचे, विनोद खेळायचे. हा मामा होतो तो पाकव्याची बाई, हुमरी खेळली महाराज, हुमरी खेळली. देव म्हणले दे तू को करायचा महाराज हुमरी खेळता का. हुमरी अरे हुमरी म्हणजे वेदाने जी स्तुती केली भगवान परमात्म्याची, शेषाने जी स्तुती केली, साईशास्त्राने जे 18 पुराणे जे त्याला गायलं, तिची स्तुती केली, ती हुमरी. तुकोबाराय म्हणले बरं मला हुमरी जमतच नाही. कारण का शेष शिनला, वेद शिनला, वेदालाही जमलं नाही, शेषाला जमलं नाही बरं का. आणि तिथं मी काय तुझं शिकवून घाली हुमरी. 6 पांगळ्या 18ही थकले, 6 शास्त्र थकले बरं का, आणि 4 वेदही थकले. मी त्याच्यासाठी कोण हुमरी घालणार आहे. म्हणजे तुझं वर्णन आम्हाला होणार नाही. अवर्णनी असा भगवान परमात्म्याचा महिमा आहे. वर्णनच होत नाही. नाना प्रकारचे खेळ खेळले. शेवटी आता काय आपल्याला सकाळी नाश्ता करायचं केलाय का नाही कोणाला माहिती आहे. मी तर केलं नाही. मी कधी काल दुपारी सोमवार सोडलेला आहे 2 वाजता कुठं गडावर. आज तासाच आहे. त्यांनी याचा पेपरचा पुढा आणून दिला इथं येरमाळ्यावर. म्हटलं तूच खा, मला काहीच नको. त्यानं अर्धा खाला, तेवढंच खाल्लेला मला. आज सकाळी ते चहा पिऊन इकडं आलं. का म्हणे भूक हे निघाली की आली. खरंच जर चिंतन झालं तर चिंतनानं भूक लागत नाही. तुकोबारायचं तत्व आहे. आपण म्हणतोय आपण भजन केले भूक लागते. तुकोबारायच्या भाषेनं चालत त्यांच्या आधारानं, त्याच्या आधारानं चाला. तुका म्हणे भूक येणे न लगे आली. या कीर्तनानं पुन्हा भूक लागत. आता संध्याकाळपर्यंत जरी खायला नाही दिलं तरी काय हरकत नाही. त्या आनंदावर माणूस तरंगत राहतो. बरोबर करा आनंदही. तुका म्हणे आम्ही आनंदाची ढालो आणि आनंदाची द्यालो अलंकार. आनंदाचेच अलंकार घातले. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार.
आनंद निर्भर डुलला आनंद निर्भर डुलला आनंद चतुऱ्या बोबड्या वाकड्या वळवळ वळवळ भाकरी झाडाला बांधलेल्या होत्या कळंबाच्या झाडाला खाली फाट्याला भाकरीकडे बघायला लागली म्हणता येईल ना लईच भूक लागली पुन्हा म्हणले देवा हे भूका लागल्या तुला आधी भार पोटी भूक काय खेळायची ते खरं आहे तुमचं भूका लागल्यात खरं आहे शिदोऱ्याही आहेत खरं गाई लांब गेल्या ना त्यांना वळवून आणा जवळ जरा झाडाखाली बसवा कळंबाच्या झाडाखाली गाई बसवा प्रत्येकाची त्याला वळू गाई आणि बैसू जीव अगोदर गाई वळून आणा मग बसून निवांत जेवण नको मग गाई वळून आणल्या आणि मग आता जेवण कसं करायचं आपल्या आपल्या भाकरी नाही करायच्या सगळ्याचे एक ठिकाणी करायचे असं घरी सुद्धा यशोदेने केलं यशोदेला एकदा घरी केलं होतं एके दिवशी भगवान परमात्मा 10 मिनिटात भगवान लई रडायला लागले जेवायला दे म्हणायचे जेवायला दे असं मोठं चांदीचं ताट होतं मला ताटामध्ये शेंगदाणे चटणी जवसाची चटणी ठेसा पुरी पोळी पूर्णाची 56 प्रकारचे भोग लागत होते त्याला जेवण्याकरता यशोदेला माहिती होतं तिने 56 भाज्याच 10-12 प्रकारच्या भाज्या असायच्या सगळं ताट आणलं श्रीखंड त्याच्यामध्ये गुलाबजामुन सगळं ताट वाढलं म्हणून आणि चालू कर जेवायला तू जेवायला सुरुवात करतो मी पाणी आणते मग पाणी आणायला गेली त्या बाजारानं काय केलं सगळंच काला करून टाकला एकदाच गुलाबजामुन फोडले त्या श्रीखंडामध्ये मिसळले भाज्या उचलल्या तिखट भाज्या त्या दुधी आपलं काय म्हणतो बासुंदीमध्ये टाकल्या सगळं एक केलं आणि पुन्हा रडायला लागलं ती आली पाणी घेऊन यशोदा रडायला लागलं मोठमोठं काय झालं रडायला हे वेगवेगळं करून दे हेच दे पण वेगवेगळं करून दे आता का बराच भाग आहे तो बालपेढीमध्ये मग ज्यानं चूक केली त्यानं सुधरून घ्यायची मी चूक केली नाही मी मिसळलं नाही मी त्याला हात लावला नाही मी पाणी आणायला गेले तूच मिसळलास तू चूक केलीस आता तुझी चूक तू सुधारून काढ ठीक आहे म्हणलं मग पदर झाकतोय मग यशोदे पदर झाकला ताटावर पदर काढल्या ज्या वस्तू जिथं होत्या तिथं वाढल्या होत्या त्याच जागेवर त्याला म्हणायचं लिलावी गेली तो लेववी खाववी यशोदा बैसवी मांडीवरी भार पुष्पाची बरी आणि बैसून याकडे स्तरपण ह्याला म्हणायचं देव देवाची लीला त्याला म्हणायचं नवल केवडे आणि मग ते तिथं सगळा काला एक केला महाराज एक केला मी सांगतो तुकोबाराय म्हणतात अभंग नंबर 90 ब्रह्मादिश कधी काशी हे दुर्लभ उच्चिष्ट नका मानो विट ब्रह्मरस ब्रह्मरसाचं भोजन होतं महाराज
ब्रह्मादिक देवांना दुर्लभ, स्वर्गादिक देवांना ते मिळत नव्हतं. ते भोजन करायचं म्हणलं की मनुष्य देहाला यावं लागतं आणि मग ते भक्तिरसाचं भोजन करावं लागतं. मग भक्ती करायला टाकायला चालू केलं. गोळी एक गोपाळ होता. काही मुमुक्षु होते, मोक्षाची इच्छा करणारे होते त्याच्यामध्ये, काही पामर होते, काही विषयी होते. आता विषयी पामर बाजूला जर काय त्यांच्याकडे काही लवकर फेकला नाही. पण ज्यांना मोक्षाची इच्छा होती, ज्यांना देवाची इच्छा होती, देवाची भेटीची इच्छा होती, त्यांच्याकडे पटापटा पटापटा ओळख होती. त्याच्यामध्ये एक राहिलाच बाबा. आता वरून बघायला लागले लोक 33 कोटी. आता म्हणजे काय करायचं, हे चाललं की वाटप चालू झालं. वाटप चालू झालं तर आता आपण काय करावे, म्हणती कैसे करावे, काय करावे. देव पाहती सकळ मुखे घोटून या लाळ. हे खालचा प्रसाद काल्याचा बघून लाळ घोटायला लागले ते लोक महाराज. देवादिक देव त्यांना मिळेल ना, ती घेता येईना, खाली येता येईना. कारण का 3 तत्वाचा देह आहे. आपले 5 तत्व आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पंचतत्वाचं शरीर आहे पृथ्वीचं. ह्याच्यात तत्व आहे म्हणून आपल्याला चालता येतं. त्यांच्याकडे पृथ्वीचं तत्व नाही, वायूचं तत्व आहे, तेजाचं तत्व आहे. ते तेजायमान आहे देव, तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर बरं का. वायू तत्व आहे पण पृथ्वी तत्व नाही. त्याच्यामुळं मला खाली उतरता येत नाही. मग विलाच बंद झाला. आता काय करायचं, मग म्हणजे चला आता यमुनेच्या डोहात या. आता येतील म्हणजे आता खातेलं बरं का. आणि मग हात खरकटे राहते ना, हात धुवायला यमुनेच्या तीरावर मग म्हणजे आपण मासे होऊ तोपर्यंत. आणि मासे झाल्यानंतर मग हात धुतले की आपले ते पण खाऊ म्हणले काल्याचे. कशी करावी यमुने जयी व्हावे मत्स्य. शेष घ्यावयात. शेष म्हणजे त्यांच्या हाताचं उष्ट, संत महात्म्याच्या हाताचं उष्ट आपण खाण्याकरता मासे होऊ. आणि मग मासे झाले ते काल्याची आशे, देवजळी झाले मासे. देवाला माहिती होतं फुगाट मिळतं का, फुकट मिळत नाही. फुकट कसं मिळत, भजन करायचं नाही, काही नाही. तुम्हाला काला कसा मिळणार नाही. आणि मग म्हणजे फुकट मिळणार नाही असं करा म्हणजे त्याच्यात आता मनुष्य घ्यायला म्हणजे गोपाळाला सांगितलं ह्याला फुकट द्यायचं नाही बरं का. हात धुवायला यमुनेला जायचं नाही. ते हात कुठं धुवायचे नाहीत म्हणजे टीला बसायचे. आणि मग हसायला टीला हात पुसले, त्या बिड्या सगळ्या खरकड्या झाल्या मागून बरं का. आनंदच वेगळा महाराज गोपाळ. आणि मग लागले हसायला. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आपण लहानपणी तुम्ही शाळेत असताना बरं का एखाद्यानं जर काय खायला आणलं दुसऱ्याजवळ जर नसत तसं हे गोपाळ ब्रह्मदेव वरी दिसतोय. ब्रह्मदेव त्यांना दिसत होता. तुकोबारांना ब्रह्मदेव दिसत. तुकोबार आहे हे त्रिकाला ज्ञानी होतं. भूतकाळातलं त्यांना ज्ञान होतं, वर्तमान काळातलं ज्ञान होतं आणि भविष्य काळातलं ज्ञान होतं. काही दिसत होतं महाराजांनी बघितलं ब्रह्मदेवाकडे, इंद्राकडे बघितलं. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका. उत्तम लोक म्हणजे स्वर्गातले लोक, उत्तम लोक, अमृत पिणारे ते उत्तम लोक. आणि मग दाखवलं काय विलाच नाही महाराज. आणि मग सगळा काल्याचा तो प्रसाद सर्व गोपाळांना वाटला. 2 मिनिटं राहिले, एक गोपाळ शिल्लक राहिला. आणि इतका राग आला त्याला. मग तो कोणता होता माहिती आहे? मोक्षाची इच्छा धरणारा नव्हता, पामर होता. अनेक आता एका गावात जसे अनेक प्रकारचे माणसं राहतात तसं त्या खेड्यामध्ये त्यांच्या त्या सौगड्यामध्ये अनेक प्रकारचे गोपाळ होते. कोणाला मोक्षाची इच्छा आहे, कोणाला कशाची आहे, कोणाच्या संपत्तीची आहे, कोणाला धानाची आहे, कोणाला अनेक प्रकार. ती म्हणले का नाही त्याला म्हणजे जाऊ प्रश्न कर, ज्याला जे जे पाहिजे ते मागू. तुम्ही म्हणालं काय तूच मागू. अभंग बघा तुम्ही, बाळपेठीचे अभंग वाचा तुम्ही. काय म्हणाले कुणी संपत्ती म्हणाले, कुणी काय म्हणाले, कुणी काय. तुम्ही काय म्हणले, तुम्ही काय येड्याव का, काय मोक्ष इच्छा करणारे म्हणजे काय तुम्ही येड्याव का. आणि काय करायचं, काय करायचं संपत्तीला, आणि काय करायचं पैशाला, काय करायचं लक्ष्मीला मागून. अरे मोक्ष मागा. कुणी काय म्हणाले, कुणी काय म्हणाले. तसं एक पामर गोपाळ होता. त्याला काही देवानं तो घास दिला. आला राग. राग आल्यावर माणूस का नाही स्वतःच्या तोंडात तरी हाणून घेत नाही तर दुसऱ्याला तरी हाडील. तोंडात तरी हाणून घेत नाही तर दुसऱ्याला तरी हाडील. तर स्वतःच्या तोंडात हाणून घेतलं नाही दुसऱ्याला. देवाबद्दल तर बघितलंच नाही. राग आला, डोळे लाल झाले आणि इतका पश्चाताप झाला. स्वतःच्या रडायला लागला. चपा 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 रडायला लागला. स्पंदे गोपाळ डोळे चोळी. ढुंगा थापली हानी तेने तुकोबारायला. मग ढुंगा उठायला लागला.
देव हसायला लागले. मजा वाटली देवाला बी डोंगरावर हाणून घ्यायला लागले, याला आपण दिलं नाही म्हणून डोंगरावर हाणून घ्यायला लागले. देवाला कसं आहे, दयावान आहे देव. कसा आहे देव, कृपेचा कोवळा आणि शरणांगाता पाळी. कृपाळू आहे देव, कृपाळू हा देवानाता कोवळसा. आम्ही त्याच्या आशा लागलोचे असे विठोबाचे पायी. तुका म्हणे नाही काय कृपाळू आहे. कृपा देवाच्या अंतकरणामध्ये कृपा निर्माण झाली आणि एक घास तुझ्या कोणा त्याच्या पदरामध्ये टाकला. अशा प्रकारे भगवान परमात्म्यानं त्या गोकुळामध्ये कालेचं प्रकरण केले. आता माऊलीचं भजन घेऊ आणि आपण काला वाटू. ज्ञानेश्वर डोक महाराज रामायण संपलं परवा दिवशी आरती झाली ना. कुठं 15,000 महिला, 10 ते 11,000 पुरुष होते. सगळं वेगळं वेगळं बनवलं. 10 एकरचा तो गड आहे, 10 एकरचा. पण काय एका आवाजात त्याला भजन करायला लावलं डोक महाराजांनी. एकाच आवाजात भजन महिलाचं चालायचं. राम जय राम जय जय राम. सुरूच नका एकदा तुको भरायचं प्रेमानं. कारण काय आपली दिंडीच तुको भरायच्या बरोबर. आपलं दैवत, माझं दैवत भगवान परमात्मा नाहीच. आमच्या घराचं दैवत देव नाही, आमच्या घराचं दैवत जगतोडून तुको भरायचं हे मला. म्हणून तुको भरायचं सर्वांनी एकदा. कारण का तुकाराम तुकाराम वाचे म्हणता कापे यम. तुकाराम म्हणलं, उगं नाव तुकाराम ठेवलंय का? माझा शिष्य तुकाराम आणि माझा गुरु तुकाराम. गाडीवर नाव आहे तुकाराम बुवाचे. शिष्यही माझा तुकाराम, गुरुही माझा. म्हणजे आदर बापळा लोभ होतो. या दोघांच्या मध्ये मी आदर बापळा लोभ होतो म्हणतो. एकदा तू करायचं भजन करा. 2च मिनिटं लागतील, 8 मिनिटं जास्त नाही. तुकाराम तुकाराम तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन, करीत प्रवाचे ध्यान, झालेली सेवा माऊली चरणी. आज दोस्ताच्या चरणी समर्पण. तुम्हाला ओळखू आला असेल वस्तू कोण आहे काय. कधी दोस्त असेल, कधी आमचं जमत म्हणजे भांडण होते. तुझ्याकडे मला का विचार, तुझं माझं जमना, तुझ्याशिवाय हल्ली सेवा महाराजांच्या चरणी समर्पण करतो आणि सेवेला पूर्ण देतो. विठ्ठल काचे
धरिला कृष्ण मनी जनी प्रकाश वापुलिया वाटू